नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट दीपक मंचरे। आज तुमच्या समोर जे व्यक्ती सिव्हिल आणि क्रिमिनल केसमध्ये सामोरे जात आहेत, चौकशी कामी हजर राहत आहेत, त्यांना उलट तपास हा शब्द कानावर पडतो। हा उलट तपास म्हणजे नेमका काय आणि उलट तपासाचं आपल्या केसमध्ये काय महत्व आहे, या संदर्भात मी थोडीशी माहिती सांगणार आहे। उलट तपास हा कोर्टासमोर जो साक्ष देतो आहे त्याची विश्वासार्हता आणण्यासाठी मिळालेली संधी आहे। उलट तपासामध्ये आपण दिलेली कबुली आणि अपूर्तता ही आपली केस कमकुवत करत असते। त्याकरता उलट तपासाला सामोरे जात असताना केवळ केस चांगली आहे म्हणून तुमचा निकाल लागणार आहे असं नाही, तर तुम्ही जे काही कागदोपत्री पुराव्याच्या व्यतिरिक्त तोंडी पुरावा असतो, हा तोंडी पुराव्याला देखील महत्व असतं। तोंडी पुरावा जिथे कागदोपत्री पुरावा नसतो तिथं तोंडी पुराव्याला आपण महत्व देतो। या तोंडी पुराव्यामध्ये तुम्ही एखादी कबुली दिली आणि काही अपूर्तता केसमध्ये असलेली सांगता आली नाही तर तुमची केस कमकुवत ठरत असते आणि तुमच्या केसमध्ये त्याचा परिणाम होत असतो। तेव्हा उलट तपासाला सामोरे जात असताना काळजी घेणं गरजेचं आहे आणि जो विरोधी व्यक्ती आहे त्यांनीही उलट तपासामध्ये आपल्याला आपली केस सिद्ध करण्यासाठी त्याच्या समोर जो साक्ष देतो आहे त्याच्यातली विश्वासार्हता कशी योग्य नाही हे पटवून देण्यासाठी उलट तपासामध्ये योग्य प्रश्न घेणं गरजेचं असतं। त्याकरता उलट तपास हा क्रिमिनल आणि सिव्हिल या दोन्ही केसमध्ये महत्वाचा घटक ठरतो। त्याकरता उलट तपासाला सामोरे जात असताना आणि उलट तपास घेत असताना दोन्ही व्यक्तींनी याची काळजी घेणं गरजेचं असतं। अशाच प्रकारची माहिती तुमच्या समोर ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी माझ्या फेसबुक चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच यूट्यूब चॅनल साध मराठी कायद्याची या चॅनलला देखील सबस्क्राईब करा।